गोष्टीचं नाव आहे टिंकूचा रंगीत चष्मा। एकदा काय झालं, एक टिंकू नावाची खारुताई जंगलात राहत होती। ती खूपच उत्साही, चपळ आणि खोडकर होती। तिला नाचायला, उड्या मारायला आणि खोड्या करायला फार आवडायचं। ती कधी माकडाचा सफरचंद घेऊन लंपास व्हायची, तर कधी हत्तीच्या सोंडाला झोका झोका म्हणून खेळायची, तर कधी लहान माकडासोबत गप्पा मारायची। तिला मज्जा मस्ती करायला फार आवडायचं। ती कधी हत्तीच्या डोक्यावर बसून जादूचा खेळ करायची, तर कधी वाघासोबत मज्जा मस्ती सुद्धा करायला ती घाबरत नसे। एवढंच काय, जंगलात येणाऱ्या माणसांनाही ती बोलायची। कंटाळा आलास तर पुस्तक पण वाचायची। पण एक दिवस तिला फारच कंटाळा आला। ती जंगलातल्या प्राण्यांना बोलली, अरे मित्रांनो, मला खूप कंटाळा आला आहे। मला सगळं जंगल सारखं दिसत आहे। तेच तेच हिरवी झाडं, तीच तपकिरी माती, तेच निळं पाणी, तेच निळं आकाश आणि तेच तेच तुम्ही सर्वजण। अरे बापरे, मला काहीतरी नवीन पाहिजे, काहीतरी वेगळं आणि मजेशीर पाहायचं आहे। मी काय करते, मी माझ्या घार मामाकडे जाते। माझा घार मामा खूप हुशार आहे, मला त्याच्याकडून खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील। ती असं म्हटली आणि तिने झाडावरून झेप घेतली। ती थेट घारमामाच्या घरी निघाली। घारमामाच्या घरी जाऊन ती घारमामाला म्हणाली, ए घारमामा, मला असं काहीतरी हवं आहे की मला सगळं रंगीबेरंगी दिसलं पाहिजे बघ। मला ना तेच प्राणी, तेच पक्षी, तेच निळं पाणी पाहून फार कंटाळा आलाय बघ। हे ऐकून घारमामा हसला आणि म्हणाला, असं होय, ठीक आहे, हा धर मग चमचमीत रंगीबेरंगी चष्मा। याने तुला खूप काही रंगीबेरंगी दिसायला लागेल आणि तुला खूप मजेशीरही वाटेल। मग काय, टिंकूने तो रंगीबेरंगी चष्मा घेतला आणि स्वतःच्या डोळ्यावर चढवला। आणि काय आश्चर्य, टिंकूला खूप वेगवेगळं दिसायला लागलं। जसे की जांभळ्या रंगाचा हत्ती, गुलाबी रंगाचा पोपट, पांढऱ्या रंगाचं झाड। अरे, हत्तीला तर पंख फुटले, पक्षी पाण्यात पोहायला लागली आणि मासे ते तर आकाशात उडायला लागले आणि सूर्य रंगीबेरंगी दिसायला लागलं। असं काय ते वेगळं वेगळं तिला दिसू लागलं। हे सगळं पाहून टिंकूला खळखळून हसायला यायचं। दिवसभर ती फक्त हसतच राहायची, बाकडतच राहायची। तिचं हसणं पाहून सर्व प्राण्यांनी तिला प्रश्न विचारला, काय रे टिंकू, तू मामाकडून जाऊन आल्यापासून खूपच हसतोय, एवढं काय झालं बरं टिंकू, आणि हा कसला चष्मा आहे? मग टिंकू म्हणाला, अरे मित्रांनो, हा चष्मा तुम्ही लावून तर पहा, मग तुम्हाला कळेल मी का हसतोय ते। मग सर्वांनी तो चष्मा डोळ्यावर चढवला आणि खरोखर सर्वांना इतकं हसायला आलं ना, सगळ्यांना खूप वेगळं आणि मजेशीर रंगीबेरंगी दिसायला लागलं। सगळेजण मिळून खूप हसू लागले, नाचू लागले, रंगीत खेळ खेळू लागले आणि तो जंगलाचा जो कंटाळा जो होता तो पळूनच गेला। सर्वांना खूप मजा येऊ लागली आणि सर्वांनी ठरवलं की यापुढे आपण दर शुक्रवारी रंगीत चष्मा दिवस म्हणून साजरा करायचा। सर्वांना फार आनंद झाला। यावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की जग कितीही एकसारखं वाटलं तरी नवीन दृष्टिकोनातून पाहिलं तर सगळं जग सुंदर आणि मजेशीर वाटतं। आणि यामुळे आपण सुद्धा असं आपल्या आयुष्यामध्ये रंगीबेरंगी जीवन जगलं पाहिजे। त्यामुळे आपल्या आयुष्यातला कंटाळाही नाहीसा होतो। रंगीबेरंगी जीवन जगणे म्हणजे आपण आपली दृष्टी बदलली पाहिजे।